नमस्कार, खबर जनता तकमध्ये तुमचे स्वागत। अफवा नाही, सत्य बातमी आहे। बघूया आजची विशेष बातमी। ही सहभाग नसताना फक्त भेटी देऊन चित्र काढून काही मंडळी जी आहेत, काही भिक्षू आहेत, काही सिव्हिलियन्स आहेत, ते आम्हीही या आंदोलनात सहभागी आहोत आणि स्वतःला संयोजक, संरक्षक किंवा मुख्य मार्गदर्शक संबोधून देशातील जनतेची दिशाभूल करून पैसे गोळा करीत आहेत। या संदर्भातल्या अनेक तक्रारी या मंडळीकडे समता सेनेदल त्याचा एक भाग आहे, दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया हा एक भाग यांच्याकडे येत असताना या आंदोलनाला गालबोट लागू नये या संदर्भाने आपल्या माध्यमात या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशातील जनतेला या सगळ्या आयोजकांचा सांगण्याचा मानस आहे की आपणा सर्वांच्या माध्यमातून या आंदोलनाला दिल्या जाणारे जे पाठबळ आहे आर्थिक आणि मदती स्वरूपात ते फक्त आणि फक्त आकाश लामांच्या माध्यमातून सुरू केलेल्या आंदोलनाला देण्यात यावं। यामध्ये कुठलाही तिसरा त्रयस्थ व्यक्ती अजूनपर्यंत तरी समितीने नियुक्त केलेला नाही। जनतेने ही नोंद घ्यावी आणि अशी मंडळी जर तुमच्यापर्यंत येत असेल तर त्यांना आपलं दान देऊ नये किंवा त्यांना मज्जाव करावा। आणि या अनुषंगानं आपल्याकडे काही जर प्रश्न असतील या संदर्भात विचारायचे तर ही जी मंडळी आहे आम्ही सर्व त्याच्यात तुम्ही म्हणाले की यांच्याच अकाउंटमध्ये पैसे टाकायचे, पण अनेक पंचायती आहेत ते आता या माध्यमातून दान गोळा करत आहेत। विनयात कार्य सुद्धा आहे त्यामध्ये, ते चांगलं काम करतात, मग त्यांना तुमचा विरोध आहे का? हो, विरोध यासाठी की तुम्ही जसं म्हणालात की चांगलं काम करताय, ते आंदोलकाच्या नजरेत चांगलं काम नाही। आंदोलनाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही। आंदोलकांना विचारल्याशिवाय ते आपापल्या परीनं स्वतःचे कार्यक्रम रचित आहेत आणि असा मिळणारा जो पैसा आहे तो त्या आंदोलकांपर्यंत पोहोचत नाही। ते स्वतःच्या कामाकरता कुठलंही काम असो त्याकरता वापरत आहेत। त्यामुळे विनयाचार्य असो किंवा आणखी कुठलेही बनते असो किंवा आणखी दुसरा त्रयस्थ व्यक्ती असो, या लोकांना मिळालेले दान हे आंदोलनासाठी मिळत नाही असा स्पष्ट आमचा स्पष्ट नाव सांगा ना की जनतेसमोर गेले पाहिजे जे कोणी असे म्हणजे पैसा गोळा करत आहे, सांगा ना, स्पष्ट नाव सांगा ना, संघटना असो बंदेजी असो सांगा। आतापर्यंत आमच्या नजरेत आतापर्यंत आमच्या नजरेत आलेली जी मंडळी आहे ती भंते विनयाचार्य आहेत, ज्यांनी आपला स्वतःचा QR कोड देऊन लोकांना आव्हान केलं आहे। विलास खरात आहेत, ज्यांनीही आपल्या नावाने ही प्रक्रिया केलेली आहे। त्यानंतर आणखी इतर प्रज्ञानंद नावाचे भिक्षू आहेत, प्रज्ञानंद नागपूरमधले। एक आणखी अनागरिका स्वतःला म्हणणारी स्त्री आहे, ती सुद्धा नागपुरातनंच हे सगळं कलेक्ट करत आहे। या सगळ्या मंडळीचा आंदोलनाशी कुठलाही संबंध नाही। यामुळे ही समिती, ही कमिटी या पत्रपरिषदेच्या माध्यमातून जनतेला आवाहन करत आहे की तुम्ही जे देत असलेलं दान आहे ते प्रॉपर लोकांपर्यंत किंवा आंदोलकांपर्यंत पोहोचत दान प्रॉपर याच्यातच जायला हवं, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही आता जो शब्द केला की या जे दान मागत आहे त्यांच्या आंदोलनाशी काहीही संबंध नाही। होय, म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे स्पष्ट? त्यांनी आंदोलनात सहभागी राहायचं। सगळ्यांना निमंत्रण आहे, सगळ्यांना आव्हान करण्यात आलेलं आहे की या आंदोलनाला प्रत्येकाच्या सहकार्याची गरज आहे। परंतु असं असतानाही वारंवार विनंती केल्यानंतरही त्यांच्यासोबत बोलल्यानंतरही ही मंडळी मुख्यधारेमध्ये समाविष्ट होण्याऐवजी स्वतःचा वेगळा मार्ग शोधत अशा पद्धतीची कृती करत आहेत। त्यामुळे ही बाब निंदनीय आहे आणि त्यासाठी जनतेला सजग करणं ही आमची अगदी बरोबर। आणि तुम्ही त्याला पुन्हा एका म्हणजे संघटनेची किंवा याच्याशी फक्त एक ग्रुप करू इच्छिता, तर बौद्धांचं स्थान आहे ना नाही। आम्ही एका संघटनेशी किंवा एका विचारधारेशी जोडण्याचा प्रयत्न करत नाहीत। अखिल भारतीय स्तरावरती या आंदोलनाला दिशा देण्यासाठी जी कृती समिती ठरलेली आहे त्या समितीने घेतलेले निर्णय हे सर्व बौद्धांना आणि आंबेडकर यांना बंधनकारक आहे। तुम्ही सर्व नाही, मग बघा, तुम्ही सर्व नाही,
बौद्ध समाज हा समाज आहे, समाज ठरवेल, तुम्ही ठरवणार नाही. यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुकडे झाले. तुमच्या ही होती आजची विशेष बातमी. बघत रहा खबर जनता तक. लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.